सुखी जीवनासाठी नुसतं घर चांगलं असणं गरजेचं नसतं, तर त्या घरात चांगलं वातावरण असणंही तेवढंच गरजेचं असतं. नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे वैदेही आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या चॅनलवरती. तर आज नाश्त्यामध्ये आहेत अप्पे. बऱ्याच दिवसांनी मी अप्पे बनवत आहे. बरेच दिवस झाले मी अप्पे बनवले नव्हते. मला वाटतं मी गेल्या वेळी इडली बनवली होती, पण अप्पे बनवले नव्हते. म्हणजे थोडंसंच बॅटर होतं, जे इडलीपुरतंच मी बनवलेलं होतं. त्याच्यामुळे त्याचे इडलीच बनवलेल्या होत्या, कारण की बऱ्याच दिवस इडल्या पण नव्हत्या बनवलेल्या, म्हणून मी इडले बनवले होते. पण आता म्हटलं की आज म्हटलं अप्पे बनवूया, कारण की बरेच दिवस झालेले आहेत. तर इथे प्रॉब्लेम काय झाला होता माहिती आहे का, की अप्पे बनवताना ते अप्पे चिकटत होते. म्हणजे ते ज्यावेळी मी परतायला जात होते ना, त्यावेळी ते चिकटत होते. मला असं वाटतं की मी बऱ्याच दिवसांनी म्हणजे ते भांड्याचा मी वापरच नव्हता केला, म्हणून कदाचित असू शकतं ते. तर मी ट्राय केलं. म्हणजे मला कसं की हळूवार ते करायचे होते, म्हणजे पलटायचे होते, नाही तर मग ते परत कुस्करले तर परत पूर्ण सगळं खराब होऊन जायचं आणि परत मग मला नाश्त्यासाठी काहीतरी मग आणखी काहीतरी बनवावं लागणार होतं. म्हणून मग मी विचार केला की हे माझ्यासाठी डबल काम लागू शकतं, म्हणून मग मी ते हळूवार परतण्याचा प्रयत्न करते इथे. काही अप्पे असे व्यवस्थित पलटले जात होते, पण काही अप्पे जास्त चिकटून राहिलेले होते. तर तरी पण मी साईडने असं हळूहळू हे केलं आणि नंतर मग मी काय केलं, तेल घेतलं आणि तेल थोडंसं साईडने सोडलं, म्हणजे ते व्यवस्थित होतील. तर एकदा आणि तसाच प्रॉब्लेम झाला. दुसऱ्यांदा पण तसंच झालं होतं. दुसऱ्या ज्यावेळी टायमिंगला मी अप्पे परत त्यामध्ये टाकले होते, त्यावेळी पण तसंच झालं होतं. आणि तिसऱ्यांदा ज्यावेळी मी परत करायला गेले ना, त्यावेळी मात्र ते चिकटले नाही. त्यावेळी मात्र अगदी व्यवस्थितपणे अप्पे झालेत. मला खूप बरं वाटलं. नाही तर मग मला असं वाटलेलं की आता बरं नाश्त्यासाठी मला वेगळं काहीतरी बनवावं. वेगळं काय म्हणा, भाजी वगैरे भाजी आणि भाकरी नाही तर चपाती मी बनवणारच होते. जास्त भाकरी बनवणार होते, कारण की भाकरी पटकन मला जमते. चपात्यांना थोडासा वेळ लागतो, म्हणून मग मी असा विचार केला होता. पण ठीक आहे, आता अप्पे झालेले आहेत आणि मस्त बाकी अप्पे छान झाले होते. फक्त ते चिकटायला लागले होते, एवढाच प्रॉब्लेम होता. आणि आता हे अप्पे झाले की लगेचच मला चटणी पण बनवायची, खोबऱ्याची चटणी. तर त्याच्यासाठी नारळ ॲक्च्युली फोडलेला नव्हता, तर नारळ मी काढून तिथे ठेवून दिले होते ओट्यावरती. म्हटलं मला वाटप पण काढायचं, त्या वाटपासाठी पण मला नारळ पाहिजे होता आणि मग ते चटणीसाठी पण पाहिजे होतं. तर ते फोडायचे होते. मला काय नारळ फोडायला तेवढं जमत नाही, त्याच्यामुळे मी नवऱ्यालाच सांगते ते. तर मग त्याचं काहीतरी तिकडे काम चालू होतं. मला वाटतं इस्त्री वगैरे कपड्यांना चालू असं काहीतरी होतं त्याचं चालू. तर मग त्याचं ते काम झाल्यावरती तो येणार होता. तिथपर्यंत म्हटलं माझी हे जी कामं आहेत ती मी करून घेते. तितक्यातच गोल्डन आला आणि त्यातला एक नारळ पळून घेऊन गेला. नारळ म्हटल्यावरती गोल्डन काय आमचं ठेवतच नाही. मग मला परत त्याच्या पाठनं धावावं लागलं आणि मग परत तो नारळ त्याच्याकडनं काढून घेतला आणि परत ठेवून दिला लपवून. नाहीतर म्हटलं परत दिसलं तर तो परत म्हटलं पळवायचा. तर आता इथे अप्पे आपले पलटले गेलेले आहेत आणि आता आणखी 2 वेळा मला ते अप्पे बनवायचे आहेत. तर हे झाले की मग मला जेवणाचं पण आहे. असं काहीतरी करायला गेलं ना, की जेवण एका बाजूला राहतं आणि नाश्ता एका बाजूला. कारण की हे बनवण्यात वेळ जातो आणि मग माझं कसं ज्यावेळी चपाती भाजी किंवा भाजी भाकरी असते ना नाश्त्याला, त्यावेळी उलट माझी पटकन जेवण पण त्याचबरोबर होऊन जातं. तर इथे आणखी एक मोठा दुसरा प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, की नारळ फोडायला गेला त्यावेळी ना, पहिला जो नारळ होता मोठा अगदी चांगला नारळ होता, पण आतनं मात्र तो खराब होता. आता ओट्यावरती तुम्हाला दिसत असेल तो फोडलेला आहे तो. तर तो खराब झाला. त्याच्यामुळे मग तो नाही परत दुसरा नारळ घेतला तर तो पण खराब निघाला. तो ॲक्च्युली सुका होता, तर मी म्हटलं वाटपासाठी वगैरे मला वापरता येऊ शकतो, म्हणून मी तो काढला होता. तर तो पण खराब झाला. म्हणजे दोन्ही नारळ खराब झाले. आणि आता हा तिसरा नारळ मला असं वाटलेलं, म्हटलं हा तरी आता खराब बाबा होता कामा नये. तर हा खराब नाही झाला आहे, हा अगदी चांगला आहे. आणि गोल्डू आमचा वाट बघतोय, ते म्हणजे नारळ पाणी त्याला प्यायचं आहे, म्हणून तो तिथे बसला आहे. ज्यावेळी आम्ही नारळ फोडतो ना, त्यावेळी हा पाठीमागे असाच बसलेला असतो, कारण की त्याला नारळ पाणी प्यायचं असतं. त्याला खोबरं पण आवडतं खायला आणि नारळ पाणी पण आवडतं. त्याच्यामुळे तो अगदी हजरच असतो आणि वाट बघत असतो की कधी मला भेटतंय ते. तर ते एक नारळ फोडला आहे आता आणि मला परत वाटपासाठी नारळ लागणारच होतं. त्याच्यामुळे मी त्याला बोलले की आणखी एक फोडून ठेवून दे, म्हणजे मला बरं पडेल. तर एका साईडला इकडे मी अप्पे बनवते आणि ह्याच्याकडून मी इकडे नारळ फोडून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर काय सकाळची जी काय लगबग असते ती प्रत्येकाचीच असते, प्रत्येक घरामध्ये असते म्हणा. आता आमचे साहेब ऑफिसला गेले आणि त्याच्यानंतर आता मी नाश्ता करते. तर नेहमी असंच असतं, म्हणजे जिथपर्यंत माझा नवरा ऑफिसला नाही जात ना, तिथपर्यंत माझा नाश्ता नसतोच. कारण की हे दे, ते दे, ह्या सगळ्यातच वेळ जातो आणि त्याच्यामुळे मग माझा नाश्ता जो असतो तो उशिरा होतो. कधी-कधी असं होतं की 11 पण वाजतात नाश्ता करायला. तर आता पण मला वाटतं 10:30 वाजून मला वाटतं 11:45 झाले असणार आहेत, ज्यावेळी मी नाश्ता करत होते त्यावेळी.
तर नाश्ता झाला त्याच्यानंतर आता इकडे मला माझं सगळं म्हणजे आंघोळ वगैरे म्हणा किंवा कपडे वगैरे सगळं ते आवरलं मी. आणि त्याच्यानंतर आता इथे मला जेवणाचं बघायचं आहे, त्याच्यामुळे मी आता जेवण बनवायला आलेले आहे. तर आज आता इथे बनवणार आहे फ्लावर बटाट्याची भाजी आणि डाळच असणार आहे वाटतं. डाळच मी बनवली होती त्या दिवशी. तर ह्याची आता सगळी तयारी करून घेणार आहे. त्याच्यानंतर मला आज थोडंसं सफाईचं काम करायचं आहे. तर मी ना एक व्हिडिओ बघितला होता, तर त्याच्यात त्यांनी सांगितलं होतं की आपण साफसफाईचं एक कसं टाईम टेबल बनवायचं त्याबद्दल होतं ते. तर त्या सांगत होते की मी असं म्हणजे एक एक दिवस मी अशी वाटून कामं घेते की आज आपण बेडरूम साफ करायची किंवा आज हॉल साफ करायचा किंवा किचन साफ करायचं, असं प्रत्येक दिवशी थोडं वाटून वाटून घ्यायचं आणि ते ज्या रूम असतील तुमच्या त्याची साफसफाई करायची. तर मग मी हा विचार केला की एवढं दररोज आपल्याला काही शक्य नाही. आज मी म्हटलं की किचन मला साफ करायचं, तर पूर्ण किचन तर आपलं साफ नाही होऊ शकत. ज्याचं घर अगदी छोटं आहे त्याला ते जमून जाऊ शकतं, पण तरी पण एवढं पण शक्य नाही की पूर्ण रूम साफ कारण की दररोज काय आपल्याला एवढा वेळ नसतो. तर मग मी असं ठरवलं की दररोज आपल्याला एवढा वेळ नसतो, पण थोडाफार का होईना त्याच्यासाठी आपण वेळ हा देऊ शकतो. तर त्याच्यासाठी मी अशी आयडिया केली आहे की आता आपण काय करायचं दररोज, आता समजा आज मला किचनची सफाई करायची असं मी ठरवलं आहे, तर किचन मला असं साफ करायचं आहे. तर किचनमधलं थोडंसंच ज्या गोष्टी आहेत त्या फक्त साफ करायच्या. म्हणजे आता मी ठरवलं आहे की ओट्यावरचा जो कॉर्नर आहे जिथे बघा ऑइलच्या बॉटल्स आहेत ठेवलेल्या, तो जो कॉर्नर आहे तोच फक्त आज मला साफ करायचा आहे. कारण की दररोज एवढा आपल्याला वेळ नसतो. कोणीही जरी म्हटलं तरी पण एवढा वेळ आपल्याकडे नसतो दररोज. आणि दररोज जर आपण थोडंसं जरी साफसफाई केली तरी ते पूर्ण सगळं आपलं पूर्ण घर साफ होऊ शकतं. तर याच्यासाठी मी हा विचार केला की एकच, आता समजा आपलं आता बेडरूममध्ये आता जर आपलं मोठं कपाट असेल तर पूर्ण कपाट आपल्याला साफ करायला तेवढा वेळ नाही भेटू शकत. पण आज आपण ठरवलं की बाबा एखादा कप्पा जरी मी साफ केला तरी पुरेसा आहे आपल्याला. म्हणजे जसं जेवढं मोठं कपाट असतं त्यानुसार तुम्ही ठरवू शकता की एक कप्पा साफ करायचा का 2 कप्पे साफ करायचे ते. तर मग आज मी म्हटलं किचनचं साफ करणार, की किचन माझं साफसफाई अजून आहे करायची. तर म्हटलं थोडं थोडं आपण साफसफाई जर का केली तर पूर्ण आपलं घर हे साफ होऊ शकतं. तर म्हणून मी आता इथे काय करणार आहे, सगळं जेवणाचं आवरणार आहे. जेवणाचा टायमिंग ज्यावेळी होईल त्यावेळी जेवायचं आणि त्याच्यानंतर मी लगेचच हे सगळं साफ करायला घेणार आहे. तर फक्त कॉर्नर घेणार आहे, ते तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेलच म्हणा. तर आता इथे पटकन फ्लावर बटाटा भाजी बनवून घेते. सगळी मी तयारी करून घेतली. म्हणजे ज्यावेळी मी अप्पे बनवले ना त्यावेळीच मी फ्लावर पण साफ करून घेतला होता. कटिंगचं सगळं काम केलं होतं आणि त्याच्यानंतर डाळ पण मी कुकरला लावून घेतली होती. म्हणजे काय करायचं असं नव्हतं, तयारी केलेली आहे, फक्त फोडणीला द्यायचं बाकी होतं, एवढंच आहे. तर इकडे तर फ्लावर बटाटा भाजी होती आहे आणि त्याच्यानंतर इकडे कुकरला पण डाळ लावली होती. तर डाळीला फोडणी दिली का माझं सगळं जेवण जे आहे ते होणार आहे. तर जेवण सगळं झालं त्याच्यानंतर काय मी पुढे व्लॉग वगैरे केला नव्हता. आता इकडे सगळी भांडी वगैरे जी काही जेवण झाल्यानंतर जी काय भांडी पडतात सगळी धुतली आहेत आणि आता इथे मी शेगडी वगैरे सगळं आता मी साफ करायला घेतलेलं आहे. तर मी कधी काय करते माहिती आहे का, रात्री काय होतं की दिवसभर कामं करून दमायला होतं. म्हणजे माझं तरी मी तुम्हाला सांगते, मला एकतर रात्री म्हणजे कंटाळा येतो आणि रात्री कसं जेवणाचा एकतर लवकर कधी जेवतो कधी उशिरा जेवतो असं होतं. त्याच्यामुळे मग उशीर झाला ना की मग मला आळस येतो हे सगळं सफाई करायचं. मग कसं थोडंसं काहीतरी सहसा पुसून घ्यायचं, एवढंच माझं काम करते मी. मग मी काय करते, मी असं ठरवलं की दुपारच्या टायमिंगला आपला थोडा वेळ असतो ना, मग त्यावेळी हे शेगडी वगैरे व्यवस्थित अगदी पुसून वगैरे सगळ्या ओट्या वगैरे क्लीन करून घ्यायचं. म्हणजे रात्री आपल्याला तेवढं काम पडत नाही. म्हणजे कसं होतं की रात्री काही फारसं जेवण करायचं नसतंच, कधीतरी असतं, पण जास्त दररोजचं जर बघितलं ना तर जेवण काय रात्री फारसं नसतंच बनवायचं. त्याच्यामुळे माझं तरी मी सांगते, मला काय बनवायचं नसतं, त्याच्यामुळे मी काय करते दुपारच्या टायमिंगला शेगडी वगैरे सगळं व्यवस्थित पुसून घ्यायचं. मग रात्री थोडंफार जास्त असं ताण पडत नाही. मग आपलं थोडंफार पुसून घेतलं की झालं. मग
तर आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे हा जो कॉर्नर होता जो ओट्यावरचा, तर तो मला साफ करायचा होता, कारण की पूर्ण सगळं तिथलं ऑइल म्हणजे सगळे ऑइली झालं होतं. फोडण्या वगैरे आपण देतो ते सगळं तिथे चिकट वगैरे होतंच. तर तो पूर्ण कॉर्नरच चिकट झाला होता आणि शेगडीच्या इथलं आणि तो कॉर्नर. तर म्हटलं आज त्या ज्या बॉटल्स आहेत ऑइलच्या, तर त्या पण चिकट झाल्यात. तर त्या पण अशा मी आता काय करणार आहे, आता ह्याच्यात पण काही जास्त तेल नव्हतं आतमध्ये त्या बॉटल्समध्ये. एक तर पूर्ण रिकामीच आहे ही आणि दुसरी जी आहे ती थोडंसंच होतं. मग मी काय केलं, वरच्या बॉटल्स काय बाहेरूनच जास्त चिकट होता, त्याच्यामुळे मी बाहेरून सगळं असं जे आहे ते स्वच्छ करून घेतलं. आणि तिथे जे काय होतं लायटर पण होते, ते पण लायटर पण 2 आहेत, तर ते पण चिकट झाले होते. तर त्यांना पण जरा असं जास्त म्हणजे पाण्यात वगैरे असं जास्त धुतलं नाही आहे त्यांना, नाहीतर मग ते बंदच पडायचे. पण मी वरती ते स्क्रबरने जरा म्हणजे तो चिकटपणा जाण्यासाठी जरा हे घासून वगैरे घेतलं, असं केलं आहे. तर बघा इथे सगळं साफ आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आजच्या दिवसाची माझी सफाई झालेली आहे. तर आजचा हा व्लॉग मी इथे सेंड करते. आता भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तिथपर्यंत बाय.